पहा, आजचा प्रश्न आहे, ए व बी दोघे एक काम 10 दिवसात करतात, बी व सी 12 दिवसात करतात, सी व ए 15 दिवसात करतात, तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसात केलं हे विचारत आहे. बरोबर. आता तुमचं 4 उत्तर आलंय ते चुकलेलं. ठीक आहे. आता बघा सोडवायचं कसं ते मी सांगतो. कोण कोण दिलाय? ए न बी दिलाय ना. ए प्लस बी लिहितो. किती लिहिलाय? 10 दिवसात. त्याच्यानंतर बी प्लस सी किती दिवसात आहे? त्याच्यानंतर सी प्लस ए किती दिवसात? 15. ठीक आहे. याच्यानंतर या तिघांचा काय करतो आपण? एलसीएम काढतो. एलसीएम काढा. किती आलं? 60 आला का? आला सगळ्यांचा एलसीएम 60. त्याच्यानंतर बघा एका दिवसाचे काम काढा. एका दिवसाचे काम किती येईल? याचं 6, याचे 5, याचं 4. आता बघा इथं काय म्हटलंय? ए बी बी सी सी ए किती किती वेळ आहेत? 2-2 वेळा आहेत ना प्रत्येक. अशा वेळेस जेव्हा प्रत्येक हा 2 वेळा येत असेल तर हे जे काम आहे ना त्याला डबल करायचं. काय करायचं? डबल. तर बघा ए प्लस बी प्लस सी बरोबर काम किती आहे? 60. त्याचे जर डबल केलं तर गुणिला 2 केलं तर 120. कारण की प्रत्येक हा ए हा 2 वेळा आलाय ना. बी किती वेळ आलाय? 2 वेळ. सी किती वेळ आलाय? 2 वेळ. पण आपल्याला विचारलं काय? ए बी आणि सी फक्त एवढंच विचारलंय. बरोबर ना. म्हणून आपण काम हा डबल केलाय कारण की प्रत्येक जण हा 2 वेळ आलाय म्हणून केलं डबल. आता बघा काय विचारलंय आपल्याला? ए प्लस बी प्लस सी तिघं मिळून म्हटलंय ना. तर यांचं पहा एका दिवसात काम किती करत आहे? 6, 5 आणि 4 तिघांची बेरीज करा. किती आलं? 15. आता बघा टोटल काम किती आहे? 120. एका दिवसात काम किती होत आहे? 15. 15च्या फाळा म्हणा. 15 8 120. किती दिवस लागतील? समजलं? हा सी आन्सर येईल. समजलं? जेव्हा डबल डबल राहतील तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. ए व बी दोघे मिळून किती दिवसात करत आहेत? 8. बी आणि सी 16 दिवस. सी व ए 12 दिवसात करतात. तर तिघे मिळून तो काम किती दिवसात पूर्ण करतील? बरोबर. तर बघा आपण लिहून घेऊ आधी. ए प्लस बी किती दिवसात करतायत? 8. बी प्लस सी 16 दिवसात. त्याच्यानंतर सी प्लस ए 12 दिवसात. तिघाचा एलसीएम किती येते? 16 3 48 येत आहे ना. 48. 8 छकम किती होत आहे एका दिवसाचं काम? 6. 16चा 12चा आलं. त्याच्यानंतर आपण काय करतो? आपल्याला काय विचारलाय? ए प्लस बी प्लस सी विचारलाय. सर्वात आधी आपण काम काय करतो? डबल. किती झाले? 96 झालं. काम झालं ना 96. आणि यांचं काम एका दिवसाचे किती आहे? 6 4 10 3 13. टोटल काम किती आहे आपल्याकडे? 96 आहे. एका दिवसाचं काम किती आहे? 13. किती दिवस येणार? 13 7 91. किती उरलं? 5 उरले. जे उरले ते वरत आणि छेदातली संख्या छेदात. किती आला? 7 5/13 दिवस. समजलं? पुन्हा एकदा सांगत आहो. ए व बी दोघे एक काम किती दिवसात करतायत? 12. बी व सी 15. सी व ए किती दिवसात करतायत? 20. तर ए एकटा ते काम किती दिवसात करेल असं म्हटलंय. सर्वात आधी आपण एबीसी काढून घेऊ. बघा
ए प्लस बी किती दिवसात करत आहेत 12, बी प्लस सी 15, सांगत जा बोलत जा म्हणजे आठवण होते, सी प्लस ए 20, तिघांचा एलसीएम किती येत आहे 60, आलं 12 पंचे 60, 15 चौ 60, 20 तिरी 60, झालं तिघांचं मिळून किती आहे 12 आलं. आता बघा ए प्लस बी प्लस सी बरोबर याचा काय करतो आपण डबल गुणिला 2 किती झाले 120, तर पूर्ण काम 120 आहे, एका दिवसात काम किती होत आहे 12, तर ए प्लस बी प्लस सी किती दिवसात करणार आहेत 10 दिवसात करतील 10 दिवस. आपल्याला काय विचारलंय ए हा एकटा किती काम करेल विचारलाय बरोबर. आपल्याकडे कोण काय काय निघाला ए प्लस बी प्लस सी किती दिवसात करतायत 10 बरोबर. आता लिहून घेऊ आपण ए प्लस बी प्लस सी किती दिवसात करत आहेत 10 करत आहेत. त्याच्यानंतर बघा आपल्याला ए चं काढायचं आहे, जर ए प्लस बी प्लस सी मधून जर आपल्याला ए काढायचं असेल तर काय करावं लागेल बी सी मायनस करावं लागेल ना बी प्लस सी, तर बी प्लस सी चा एखादी म्हणजे काम किती आहे किती दिवसात करतायत बी प्लस सी 15 दिवसात करत आहेत बरोबर. आता जर आपण बी प्लस सी मायनस केलं तर एका दिवसात ए चं काम निघेल ना, तर सर्वात आधी या दोघांचा एलसीएम काढा किती येते 30, 3 आणि इथं 2. आता बघा एबीसी मधून बीसी मायनस करायचं आहे ना, ए प्लस बी प्लस सी किती दिवसात किती काम करतायत एका दिवसात 3, तिघ जण मिळून करत आहेत ना. बी प्लस सी दोघ जण मिळून किती काम करतायत 2 करत आहेत, तर मग उरेल का ए उरेल ना. आपल्याला ए चं काम काढायचं आहे, 3 मधून 2 गेले किती उरला ए. ए हा एका दिवसात एकच काम करताय, तर 30 काम करायला त्याला किती दिवस लागतील 30 दिवस. समजलं ना, बघा समजलं. याला आपण आता 30 भागीला 1 लिहिण्यापेक्षा डायरेक्ट 30 लिहिलाय, ठीक आहे समजलं. प्रश्न पहा ए बी व सी अनुक्रमे एक काम 8 दिवस 10 दिवस व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांनी एकत्र काम करून 7,400 रुपये मिळविले, तर बी चा वाटा किती म्हणजे बी च्या हिश्श्याला किती रुपये आले हे म्हणणं आहे बरोबर. याचा आन्सर काढून पाहू. सर्वात आधी आपण ए किती दिवसात करत आहे 8, बी 10, सी 12, तिघांचा एलसीएम किती आहे 120. एलसीएम काढता येते ना, तिघांचा एलसीएम आहे 120. त्याच्यानंतर 8 न 120 ला भाग द्या, एका दिवसाचं काम निघाल ना बरोबर. किती आला 15 8 120, इथं 12 इथं 10 बरोबर. आता आपल्याला टोटल पैसे दिलेत, टोटल रुपये किती आहेत 7,400 रुपये मिळाले. जर आपल्याला बी चा वाटा काढायचा असेल तर इथं लिहू आपण बी बरोबर बी चा वाटा काढायचा आहे ना, बी बरोबर जे अमाऊंट आहे 7,400 भागीला एकूण काम एका दिवसाचं एकूण काम किती आहे 15 12 आणि 10 टोटल किती होते 37 झालं. 37 गुणिला बी चा एका दिवसाचा किती आहे 12 गुणिला किती लिहायचं 12. कटत आहे का पहा 37 दुने 74, 12 दुने 24 आणि हे 2 0. बी ला किती रुपये मिळतील 2,400 रुपये. बी चा हिस्सा किती झाला 2,400 रुपये. समजलं.